तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज मी बनवणार आहे नेस्कॅफे सनराइज कॉफी. तिच्यासाठी मी इथे गरम पाणी करत ठेवलेलं होतं, जे पूर्णपणे उकळून गेलेलं आहे. आता मस्तपैकी मी याला कपामध्ये काढून घेणार आहे. तर मी इथे कपामध्ये काढून घेतलेले आहे. 5 कप कॉफी बनवायची आहे मला, म्हणून मी 4 कप पाणी घातलं होतं. प्लस याच्यात दूधही ॲड होणार आहे. आता रेसिपीच्या नुसार या प्रत्येक पुड्या याच्यामध्ये मी ओतणार आहे. पातेले भरू नये म्हणून मी ते असं पातेलं घेतलेलं आहे. तेच पातेलं घेतलेलं आहे मी, ज्याच्यात पाणी गरम केलं. आता यात अशी तुम्ही पाहू शकता कॉफी टाकून घेतलेली आहे. आता ही शेवटची कॉफी राहिली आहे मित्रांनो. शेवटची पुडी मी यात अशी टाकलेली आहे. तुम्ही पाहू शकता. ह्या प्रकारे आपलं टाकून झालेलं आहे. आता याच्यामध्ये चवीनुसार साखर घालणार आहे. आता यात मी आधी 1 चम्मच घातलेली साखर. आता मी 2 चम्मच आणि कॉफी कडू असल्यामुळे थोडी अजून साखर अर्धा चम्मच घातलेली आहे. आता यात मी गरम पाणी घालणार आहे. थोडं वरून मी यात आता मस्तपैकी असं गरम पाणी घातलेलं आहे. तुम्ही पाहू शकता. असं गरम गरम पाणी घातलेलं आहे मी. आता थोडंसं आता याला मिक्स करून देणार आहे. काही लोक मिक्स करताना ना गॅस चालू करून देतात. तुम्हाला करायचं तर तुम्ही गॅस ऑन करू शकता. आमचं ऑफ आहे. थोडी प्रोसिजर मी करतोय. साखर विरघळेपर्यंत याला ढवळत राहायचं. 5 मिनिटानंतर आता बीबी आहेरची बारी. मी तुमच्या लाडका आरबी आहे तुमचं स्वागत करतो. माझं काम झालं. धन्यवाद मित्रांनो. थोडीशी साखर विरघळलेली आहे आणि आता तुम्हाला थोडंसं आरबी अहिरेने सांगितलं, त्याचबरोबर थोडं मी सांगितलं. आता मी तो म्हटला माझं काम झालं म्हणून मी त्याला परत इन्व्हाइट करते. का बरं इन्व्हाइट केलं? चाखून बघायला. ओ वाव, दाखव दाखव. हात पुढे कर. गोड झालंय. हो, कॉफी प्यायला. आता या तुम्ही सुद्धा कॉफी पिण्यासाठी स्वादिष्ट. बाय बाय.